नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण महापरीक्षा पोर्टलला कृषी सेवक परीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर विचारलेले प्रश्न अभ्यासणार आहोत। मित्रांनो, येणाऱ्या परीक्षांसाठी ही व्हिडिओ जी आहे ही आपल्याला खूप खूप फायदेशीर असणार आहे। तर वेळ न गमावता आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न मित्रांनो असा आहे, सरासरी काढा। सरासरी इथे एकूण 6 पदं दिलेली आहेत, 6 संख्या दिलेल्या आहेत, 14, 13, 12, 11, 10 आणि 6। मित्रांनो, सरासरी म्हणजेच काय, सर्व पदांची बेरीज भागिले किती पदं आहेत ते, म्हणजे तिथे किती 6 पदं, सो 6 ने ते भागावं लागेल। तर बघा, सगळ्यांची बेरीज आधी करतोय। 13 अधिक 12 मित्रांनो 25 होणार, 14 अधिक 11 25 होणार, 25 25 50 झाले, 50 10 60, 60 आणि 6 66, म्हणजे सर्व पदांची बेरीज आली 66 आणि एकूण पदं किती आहेत 6, सो 66ला 6 ने भागावं लागेल। 6 11 66, सो 11 हे दिलेल्या प्रश्नाचे इथे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, एका माणसाकडे 2 सेलफोन होते, त्याने एक फोन 20% नुकसान सोसून 4000 रुपयांना विकला। आता बघा, त्यांना एक फोन जो आहे 20% नुकसान सोसून 4000 रुपयांना विकलेला आहे। ही विक्री किंमत आहे मित्रांनो, ही विक्री किंमत, आणि नुकसान म्हणजे त्याला तोटा झालेला आहे। तोटा टक्केवारी इथे दिलेली आपल्याला आहे, तोटा, आणि ही विक्री किंमत। मग बघा, याच्यावरून आपण काय काढू शकतो, खरेदी किंमत। मित्रांनो, खरेदी किंमतीसाठी सूत्र काय आहे, खरेदी किंमत बरोबर, मी हे नफा तोटामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे। जर ही सूत्र जर तुम्हाला लक्षात राहत नसतील तर त्यासाठी काही ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत, माझ्या चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता। मी इकडे किती 100 भागिले इथे किती आहे तोटा, म्हणजे 100 वजा 20 म्हणजेच किती 80, गुणिले विक्री किंमत। विक्री किंमत किती आहे 4000, 0 गेले 0 गेले, 8 एके 8, 8 पंचे 40, म्हणजे राहिले 50, 50 गुणिले 100 म्हणजेच किती 5000। ही मित्रांनो काय असणार आहे, खरेदी किंमत। आता हे झालं एका मोबाईलच्या बाबतीत। एक मोबाईलमध्ये त्याने काय केला तर 20% नफा सोसलेला आहे। तोटा आणि विक्री किंमत याचा यूज करून आपण काय काढली तर खरेदी किंमत मित्रांनो काढलेली आहे। आता पुढे प्रश्न बघा, त्याच प्रकारच्या दुसऱ्या फोनवर 20% नफा होण्यासाठी, आता या खरेदी किमतीवर म्हणजेच 5000 खरेदी किंमत असताना 20% नफा होण्यासाठी त्याला तो फोन कोणत्या किमतीला विकावा लागेल। मग बघा, 5000 याच्यावर काय पाहिजे 20% नफा, म्हणजेच काय 100 व 20 म्हणजेच 120 छेद 100, 2 0 गेले 2 0 गेले, 12 पंचे 60 आणि हे इकडे 2 0, म्हणजेच किती 6000 रुपयांना त्याने तो विकायला पाहिजे। सो बी हे दिलेल्या प्रश्नाचे इथे अचूक उत्तर। पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, पुढचा प्रश्न काय आहे, मदरचा सांकेतिक शब्द NPSGT असा बनवला जात असेल तर डॉटरचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल। मित्रांनो पाहूया, बघा, मदर जो आहे MOTHER, ओके, त्याचा सांकेतिक शब्द काय बनलेला आहे N, त्यानंतर PSGT। बघा, M नंतर N येतं म्हणजे इथे काय +1, O नंतर P येतं म्हणजे इथे एक स्थानानंतर म्हणजेच इथे पण +1 म्हटलं, S नंतर T येतं म्हणजेच काय Tच्या आधी S येते म्हणजे इथे -1, इथे पण Hच्या आधी G येतं आहे म्हणजे -1। आता बघा, G जो आहे बघा इथे EFG म्हणजे इथे किती +2, त्यानंतर R नंतर RST म्हणजे इथे किती झालं +2, म्हणजेच इथे काय केलेलं आहे बघा, इथे ब्लू मध्ये दाखवतोय, ही 2 पदं जी आहेत ही +1 घेतलेली आहेत, त्यानंतरची 2 पदं -1 आणि त्यानंतरची 2 पदं +2। हे +1 म्हणजेच काय लगेचच येणारे पद, आणि -1 म्हणजेच काय त्याच्या आधी येणारे पद, आणि +2 म्हणजेच काय तर दिलेल्या अल्फाबेट नंतर 2 स्थानानंतर येणारं अल्फाबेट। ओके, तर आता इथे बघा +1 -1 +2, मग इकडे -2 अशी काहीतरी सिक्वेन्स असणार आहे। तर बघा, डॉटर इथे मी ग्रीनमध्ये लिहितो GHTER। आता बघा, डॉटर हा शब्द बनवायचा आहे, तर इथे आपण पाहिलं तर इथे लक्षात घ्या, इथे प्रत्येक ऑप्शनमध्ये ई दिसतोय, सो बघायची गरज नाही आहे। आपण शेवटची पदं बघूया। बघा, इथे P आणि इथे O आहे, तर R नंतर मग किती जर 2 मायनस केले त्याचे PQR, ओके,
पी क्यू आर म्हणजेच -2 जर केले तर इथून काय येणार आहे, पी येणार आहे. सो हा सी जो ऑप्शन आहे मित्रांनो हा इलिमिनेट होऊन गेला, कारण इथे काय आहे, ओ आहे. आता बघा 3 ऑप्शन राहिलेले आहेत. इथे बघा दुसरं जे आहे इथे बी दिसतंय, इथे एफ दिसतंय आणि इथे बी दिसतंय. तर बघा ए नंतर लगेच बी येतं, कारण इथे +1 आहे. पहिल्या दोनसाठी +1, त्यानंतर -1, +2, -2 असं पाहिजे. मग याच्यानंतर काय येणार, ए नंतर बी येणार आहे. यस. सो इथे काय दिसतं, एफ दिसतंय. सो हे इलिमिनेट होऊन गेलं. आता फक्त ए किंवा डी यापैकी एक कोणतं तरी अचूक असणार आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर बघा शेवटचे 3 सगळे सारखे आहेत, फक्त इथे जे आहे आणि इथे एच आहे, हेच फक्त फरक आहे. मग आता बघूया 2 4 5, पाचवा 2 4 5. मग इथे काय पाहिजे बघा, +1, -1, +2. +2 म्हणजेच काय, एच नंतर +2. सो HIJ. ओके. सो इथे काय पाहिजे, जे बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसतंय. सो डी हे चुकीचं आणि ए हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. खूप सोपं असतं, फक्त आपल्याला जो संबंध जो लावलेला आहे ओके तो कळाला की हे सोडवणं खूप सोपं. पुढचा प्रश्न, एका संख्येचे 45%. आता हा जो मित्रांनो प्रश्न आहे मराठीमध्ये थोडंसं जर त्यांनी भाषांतर जर केलेलं आहे हे चुकीचं केलेलं आहे. सो मी इंग्लिशमध्ये ते बघतोय. इफ 45% ऑफ अ नंबर, ओके, ऑफ अ नंबर म्हणजेच कुठला, एक संख्या जी आहे तिचा 45%, म्हणजेच मी त्या संख्येला मांडलं एक्स, म्हणजेच एक्स या संख्येच्या 45%. ओके. एक्सिड्स इट्स 35% बाय 105. हे जे आहे हे कुणाच्या, त्या संख्येच्या 35% कितीने जास्त आहे, एक्सिड्स म्हणजे च्यापेक्षा जास्त, कितीने, 105 ने. ओके. हे आपल्याला इथे भेटलेलं आहे. याच्यावरून आपल्याला काढायचं आहे देन द नंबर इज, म्हणजेच तो नंबर, ती संख्या एक्सची किंमत किती. बघा मित्रांनो इथे सॉल्व करतोय मी. एक्स इथे 45 आहे, इथे 100 आहे. जर इथे मी याने हे करतोय 5ने समजा भाग देतोय. ओके. 20 100 आणि ते 9 45, 9x/20 मला इथे मित्रांनो मिळून जात आहे. बरोबर आहे, बरोबर. इथे जर मी परत 5ने भाग दिला तर इथे राहणार 7 आणि इथे राहणार 20, म्हणजेच 7x/20 अधिक 105. मित्रांनो आता काय करतोय, मला हे 20 जर घालवायचे आहेत छेदस्थांचे तर प्रत्येक टर्मला 20 ने मी गुणतोय. म्हणजेच काय, इथे 20 ने गुणलं तर इथे काय राहील, फक्त 9x राहील. या टर्मला जर 20 ने गुणलं तर इथे काय राहील, 7x. इथे किती राहील, 7x. आणि 105ला जर 20 ने जर गुणलं तर बघा 20 ने म्हणजे इथे राहिला 0. ओके. त्यानंतर 2 पंचे 10 असे 0, हातच्याला 1, 2 10 20, 20 ने 1 21. ओके. सो 9x वजा 7x म्हणजेच किती, 2x. 2x बरोबर 2100 मला इथे भेटून जातात. मला काय पाहिजे, एक्सची किंमत, म्हणजेच x बरोबर 2100/2, 2100चा अर्धा म्हणजेच किती, 1050. सो पाहूया 1050. बघा ए हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 1 ए. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर गेटचा सांकेतिक शब्द HBUF असा बनवला जात असेल तर डिग्रीचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल. मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. बघा गेट आणि HBUF याच्यातला आधी आपण संबंध काढूया. तर बघा जी नंतर एच येतं, ए नंतर बी येतं. ओके. टी नंतर यू येतं आणि ई नंतर एफ येतं. म्हणजेच काय, लगेचच पुढचं येणारं पद म्हणजे +1 फक्त इथे आहे. मग बघा डिग्री जर पाहिलं मित्रांनो तर डी नंतर काय पाहिजे, ई पाहिजे. ओके. प्रत्येकामध्ये दिसत आहे. आता इथे ऑप्शनमध्ये बघायचं की कुठे वेगवेगळे पदं आहेत. तर बघा दुसरा जो पद आहे ई नंतर काय येतं, एफ येतं. सो हा ऑप्शन एलिमिनेट झाला, हा ऑप्शन एलिमिनेट झाला. आता दोघांमध्ये बघा वेगळं कुठे दिसत आहे, तर इथे शेवटचं जे पद आहे बघा इथे ई दिसतंय, इथे एफ दिसतंय. सो इथे ई आहे, ई नंतर येणार कुठला, एफ. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, 12 जणांच्या एका वर्गाचं सरासरी वय 24 आहे. त्यापैकी 22 व 23 वय असलेले 2 विद्यार्थी सोडून गेल्यास त्या वर्गाचं सरासरी वय काय असेल. मित्रांनो बघा 12 जणांचं सरासरी वय जे आहे ते किती, 24 दिलेलं आहे. म्हणजेच 12 जणांच्या वयाची जी बेरीज जी असणार आहे, ओके, वयाची बेरीज, त्याला समजा मी एक्स मानला. ओके. मग 12 जणांच्या वयाची बेरीज एक्स ती किती असणार आहे, 12 × 24. 12 × 24
मग 24 दुने 48शी 8 ह्याच्याला आले किती 4, त्यानंतर 24 एके 24, 24 आणि 4 28, म्हणजेच 288 जे आहे हे 12 जणांच्या वयाची बेरीज येणार आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, त्यापैकी 22 व 23 वय असलेले 2 विद्यार्थी सोडून गेले. आता 22 आणि 23 म्हणजेच किती 45. ओके 45 हे सोडून गेलेले आहेत. ओके मग किती 8तून 5 गेले तर राहिले 3, 28मधून 4 गेले 243. मग आता हे जे वय जे आहे हे किती जणांचे 10 जणांच्या वयाची बेरीज ही काय असणार आहे मित्रांनो 243. आता आपल्याला काय काढायचं आहे सर 10 जणांचं सरासरी वय. आता त्यांची वयाची बेरीज भेटली 243. मग 243ला काय करावं लागेल 10ने भागावं लागेल. मी याला जर भागलं तर काय भेटेल आपल्याला 24.3. फक्त इथे दशांश चिन्ह एका स्थानानंतर येणार आहे. 24.3 इथे दिसतंय का. यस बी हे दिलेल्या प्रश्नाचे इथे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 25% साखर असलेल्या साखरेच्या 4 लिटर द्रावणात 1 लिटर पाणी मिसळलं. बघा 4 लिटर द्रावणात साखरेच्या 4 लिटर द्रावणात 4 लिटर द्रावण होतं, त्याच्यामध्ये किती 25% जी आहे ती काय होती साखर होती. 25% साखर म्हणजेच कशी तर बघा 4 लिटरमध्ये 25% म्हणजेच 25 भागिले 100. 25 एके 25, 25 चोक 100, 4 4 म्हणजेच काय 4 लिटरमध्ये 1 लिटर जे आहे ती काय असणार आहे साखर असणार आहे मित्रांनो. आता बघा मग आता हा जो 1 जो आलेला आहे ओके मग इथे जर 1 जर वाढवला ओके कारण 1 लिटर पाणी मिसळलं असं म्हटलेलं आहे. मग 4चं काय होणार 5 म्हणजेच 1 भागिले 5 गुणिले 100 म्हणजे आपल्याला काय भेटेल इथे साखरेच्या द्रावणाची काय भेटेल पर्सेंटेज मित्रांनो इथे भेटून जाणार आहे. मग 5 इथे किती 5 दुने 10 ओके म्हणजेच 20% आता काय असणार आहे मित्रांनो साखर असणार आहे. 20 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे अचूक उत्तर असणार आहे. इथे तुम्ही जे आहे तिथे इलिमिनेट पण करू शकता. बघा 25% होती आणि त्याच्यामध्ये पाणी मिसळलं आहे म्हणजेच काय ते कमी होणार आहे. सो 25 नसणार आहे 30 नसणार आहे 20 किंवा 15 हे दोनपैकी जर हे असणार होतं आपलं उत्तर जे होतं ते असणार होतं. तर याच्याऐवजी समजा इथे 35 जर असतं तर डायरेक्ट आपण लिहून टाकलं असतं की 20 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काहीही कॅल्क्युलेशन न करता. ओके पुढचा प्रश्न 6 निष्कर्षांची सरासरी जी आहे ती 8 आहे. किती 6 निष्कर्षांची सरासरी 8 आहे म्हणजेच काय समजा 6 त्या पदांची बेरीज जी आहे ती x आहे भागिले निष्कर्ष किती आहेत 6 बरोबर 8. ओके पहिल्या 2ची सरासरी जी आहे ती 7.5 आहे. आता हा x जो आहे ओके हे की इथे मी काय करतोय 15 अधिक x कारण पहिल्या 2 निष्कर्षांची सरासरी 7.5. x म्हणजेच काय तर मग x ची किंमत म्हणजेच काय तर 4 पदांची बेरीज 4 संख्येची बेरीज. ओके 4 प्लस करतोय म्हणजेच 4 संख्यांची बेरीज. ओके तर राहिलेल्या चौघांची सरासरी किती असेल. मग बघा इथे 15 अधिक x बरोबर 8 सक 48. ओके मग x बरोबर x म्हणजेच काय 4 संख्यांची बेरीज म्हणजे 48 वजा 15. मग 8तून 5 गेले इथे राहिले 3 आणि इथे राहणार 3. मित्रांनो काय आहे x म्हणजेच 4 पदांची बेरीज पण आपल्याला विचारले राहिलेल्या चौघांची सरासरी विचारलेली आहे. मग 33 भागिले किती पदं आहेत 4. मग 33ला 4ने भागलं की आपलं इथे उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा 4 8 32 इथे आले 8 इथे 32 म्हणजे इथे राहणार 1 इथे पॉईंट घेतला इथे झाले 10 इथे 4 दुने 8 इथे राहिले 2 4 पंचे 20. सो 8.25 जे आहे मित्रांनो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 30,625 रुपयाच्या दर साल 4% दराने 2 वर्षासाठीच्या सरळ व्याजातील आणि चक्रवाढ व्याजातील फरक मित्रांनो इथे विचारलेला आहे. मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ज्यावेळेस 2 वर्षासाठीचा फरक विचारला जातो फक्त 2 वर्षासाठीचं सूत्र आहे 3 वर्षासाठी वेगळं सूत्र आहे. 2 वर्षासाठी सूत्र काय आहे तर 2 वर्षातील फरक बघा इथे लिहितोय मी 2 वर्षातील हे सूत्र जे आहे फक्त 2 वर्षासाठी इतकं लक्षात ठेवा. 2 वर्षातील फरक 2 वर्षातील कोणातील फरक तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील बरोबर PR वर्ग
पी आरचा वर्ग छेद 100चा वर्ग. हे मित्रांनो सूत्र आहे. तर बघा पी म्हणजेच काय तर प्रिन्सिपल मुद्दल आणि आर म्हणजेच काय दर. तर बघा 3625 रुपयाच्या म्हणजेच पीची किंमत 3625 आणि 4% दर म्हणजेच आरची किंमत 4. मग इथे आपण किंमत टाकली बघा. इथे आलं 30,000. मी 3000 मग अशी बोललो 30,625. ओके. आणि आरचा वर्ग म्हणजेच काय 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 4चा वर्ग छेद 100चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100. ओके. मग इथे किती येणार 4 एके 4 25 चौक 100. इथे आले 25. त्यानंतर 4 एके 4 25 चौक 100. ओके. मग इथे आपण काय करतोय तर 30,625ला एकदा 25ने मी भागून बघतोय. तर बघा 30,625 जे आहे त्याला आधी 25ने भागतोय. अजून 25 आहे त्याला नंतर परत भागणार आहोत. बघा 25 गुणिले 25 आहेत. सो 25 एके 25. इथे किती राहणार 5 म्हणजे इथे होणार 56. 25 दुने 50. इथे राहिले 6. इथे राहणार 62. परत 25 दुने 50. मग इथे किती राहिले 12 राहिले. मग किती परत हे होणार 125. मग 25 पाचा 125 म्हणजेच आपल्याला भेटेल 1225 भागिले 25. परत 25ने भागतोय. तर बघा 1225ला जर भागला 25 चौक बघा 25 चौक जे आहे ते 100 असणार. इथे राहणार 22. मग हे 22 म्हणजेच हे होणार 225. 225 म्हणजे 25 नवा जे आहे ते 225 म्हणजेच आपल्याला काय भेटतंय 49. हे उत्तर मित्रांनो इथे मिळून जाते. सो बघा 49 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न. अ शहरापासून बी शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास ताशी 70 किलोमीटरच्या वेगाने जाते. बघा पहिले 2 तास या वेगाने जाते. त्यानंतर नंतरचे 2 तास 50 किलोमीटरच्या वेगाने आणि शेवटचे 5 तास जे आहेत ते 45 किलोमीटरच्या वेगाने चालवते. तर संपूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग काय आहे. बघा सरासरी वेग काढण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट माहिती पाहिजे एकूण अंतर. अंतर म्हणजे काय आपण त्याला दाखवतो डिस्टन्सने. ओके. आणि त्यानंतर वेळ म्हणजेच टाईम आपल्याला पाहिजे मित्रांनो. सूत्र मित्रांनो जे आहे ते म्हणजेच काय एस बरोबर डी छेद टी म्हणजेच काय स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच वेग बरोबर अंतर छेद वेळ. आता डी साठी सूत्र काय आहे डी म्हणजेच काय वेळ गुणिले वेग. ओके. मग आता इथे आपण काय काढतोय तर सरासरी वेग काढायचा आपल्याला म्हणजेच सरासरी वेग एसने मी दाखवतो स्पीड. मग हे काय असणार आहे पहिलं डिस्टन्स अधिक दुसरं डिस्टन्स अधिक तिसरं डिस्टन्स. मग पहिलं डिस्टन्स काढण्यासाठी काय सूत्र असणार आहे एस गुणिले टी म्हणजेच आपण काय करणार पहिले 2 तास जे आहेत त्याला मी T1 म्हणतोय. दुसरे 2 तास जे आहे त्याला T2 म्हणतोय. आणि तिसरं जे 5 तास जे आहे त्याला मी T3 म्हणतोय. आता हे जो दिलेला आहे स्पीड त्याला मी S1 म्हणतोय. दुसरा जो स्पीड आहे त्याला S2 म्हणतोय आणि तिसरा जो स्पीड आहे त्याला S3 म्हणतोय. सूत्र काय आहे डिस्टन्सचं तर S गुणिले टी. मग इथे काय येणार आहे तर S1 T1 अधिक S2 T2 अधिक S3 T3 भागिले एकूण लागणारा कालावधी म्हणजेच टी. बघा डी झाला आपला डी एस टी असतं आणि हे 3 लॅब्समध्ये आहे. सो सगळं आपल्याला ॲडिशनल करत जायचं आहे. त्यानंतर हे जे टी जे आहे टी म्हणजेच बघा पहिला वेळ त्यानंतर दुसरा लागणारा वेळ आणि तिसरा वेळ म्हणजेच T1 T2 T3. मग S1 T1 काय येणार 70 गुणिले 2 म्हणजेच किती 70 गुणिले 2 140. त्यानंतर S2 T2 म्हणजेच किती 50 गुणिले 2 म्हणजे डायरेक्ट 100 अधिक 5 गुणिले 45 म्हणजेच किती 225 भागिले T1 T2 T3. T1 काय 2 आणि इकडे 5 2 5 म्हणजेच किती होणार 9. मग याची जर बेरीज केली मित्रांनो तर बघा 140 आणि 100 म्हणजेच किती झाले 240 आणि हे 200 म्हणजे 440 आणि 25 465 भागिले 9. 9ने ते भागला तर बघा 9 5 45 इथे राहिला 1 इथे झाले 15. ओके 9 1 9 इथे राहणार 6 9 सक 54
परत इथे राहणार किती 54, म्हणजे परत राहणार 6, परत 9 × 54, सो 51.66 मित्रांनो इथे भेटून जात आहे. सो बघा बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. मित्रांनो इथे ॲप्रॉक्सिमेटली करून जमणार नव्हतं, कारण इथे 51 पण दिलेलं आहे आणि 51.66 दिलेलं आहे. सो हे आपल्याला ॲक्युरेट करायचं होतं. ओके, सो 51.66 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, एका महाविद्यालयात 850 विद्यार्थ्यांपैकी 230 जण क्रिकेट खेळतात, त्यानंतर 250 जण हॉकी खेळतात आणि 360 जण बास्केटबॉल खेळतात. आता मित्रांनो हे जे आहे हे सॉल्व केलं जातं. खरं तर एक लॉंग मेथड आहे, त्याच्यासाठी सेटमधलं हे युनियन आणि इंटरसेक्शनने हे सॉल्व केलं जातं. तर मित्रांनो इथे खूप सोपं सांगतो तुम्हाला. बघा, जर एकूण खेळणारे विद्यार्थी जर तुम्हाला काढायचे आहेत, एकूण खेळणारे विद्यार्थी समजा विचारलेले आहेत, ते खरं तर नंबर ऑफ हे काढलं जातं, युनियनने काढलं जातं. खेळणारे विद्यार्थी काय करायचं, तर एक सिंगल गेम खेळणारे विद्यार्थी, बघा 230 जण क्रिकेट खेळतात म्हणून 230, बघा 230 अधिक 250 जण हॉकी खेळतात म्हणून इथे 250 लिहा. ओके, आणि 360 जण जे आहेत ते बास्केटबॉल खेळतात ते लिहून घ्यायचे. 360 हे लिहून घेतले. मग त्यामधून वजा कुठले करायचे, डबल गेम खेळणारे विद्यार्थी. मग इथे बघा मायनस कुठले डबल गेम खेळतात, तर बघा एकूण विद्यार्थ्यांपैकी 75 जण बास्केटबॉल आणि हॉकी खेळतात, 2 गेम खेळतात म्हणून 75 इथे लिहा. अधिक दुसरे आणखी 2 गेम कोण खेळतात, 68 जण क्रिकेट आणि बास्केटबॉल म्हणून इथे लिहा 68. त्यानंतर अजून बघा 37 जण जे आहेत क्रिकेट आणि हॉकी. कारण मित्रांनो हे जे प्रश्न जे आहेत, ओके, हे अशाच पद्धतीने दिले असतात. जर 3 गेम दिलेले असतील तर आधी सांगितलेलं असतं की सिंगल गेम खेळणारे, त्यानंतर डबल गेम खेळणारे आणि ट्रिपल म्हणजे 3 गेम खेळणारे. त्यानंतर जे 3 गेम खेळतात, बघा 30 जण जे आहेत तिन्ही खेळ खेळत असतील, म्हणजेच काय तिन्ही खेळ खेळतात, त्याचे काय करायचे परत ॲडिशन प्लस 30. खूप सोपं आहे. बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय सिंगल गेम खेळणारे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय तर डबल गेम खेळणारे आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये तिन्ही खेळ खेळणारे. इथे फक्त लक्षात ठेवायचे डबल गेम जे आहे तिथे काय करायचं मायनस करायचं आहे. मग 230 अधिक 250 अधिक 360, मग इथे आले 0 0, 5 3 8 8 6, इथे आले 14 14 6 6 5 11 13 14 4 हात चलाला 1 4 6 6 2 8 840 मित्रांनो भेटून गेलं. 840 वजा 75 अधिक 68 अधिक 37, ओके 8 7 तिथे 15 15 5 20 20 0 हात चलाले 2, ओके 5 5 6 आणि 7 म्हणजेच किती आहे 7 18 180 अधिक 30, ओके बरोबर. मग 840 अधिक 30 म्हणजेच किती 870. 870 मधून 180 गेले, 180 इथून जर गेले तर आपल्याला किती भेटेल 0, इथे भेटेल 9 आणि ते 6 690 मित्रांनो भेटून जाते. मग एकूण खेळणारे विद्यार्थी जे आहेत ते किती भेटले 690. हे कशासाठी आपण सूत्र जे वापरले खेळणारे विद्यार्थ्यांसाठी. पण इथे काय विचारलेलं आहे की एकही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी. मग एकही खेळ खेळणार नसलेले म्हणजेच काय एकूण जे विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी आपल्याला दिलेला आहे 850. मग 850 मधून एकूण खेळणारे विद्यार्थी जर आपण मायनस केले तर आपल्याला न खेळणारे विद्यार्थी भेटतील. एकूण खेळणारे विद्यार्थी किती आहेत 690. 690 इथे आले 0, 14तून 9 गेले इथे आले 6 आणि इथे 7तून 1 गेला, 7तून 6 गेले 1. सो 160 जे आहे ते काय असणार आहेत न खेळणारे विद्यार्थी. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. आता आपल्याला याच्यामधला संबंध मित्रांनो काढायचा की नक्की संबंध कुठला विचारलेला आहे. तर बघा पहिला संख्या जी आहे ती काय आहे 1. बघा मी इथे लिहितोय 1. त्यानंतर 6 15. बघा 1ला मी असं लिहू शकतो 1 गुणिले 1. त्यानंतर याला लिहू शकतो 2 गुणिले 3. याला लिहू शकतो 3 गुणिले 5. आता बघा इथे संबंध कसा लागतोय तर पहिली जी संख्या जी आहे ती 1 2 3 म्हणजे नैसर्गिक संख्या घेत चाललेलो आहे आणि दुसरी संख्या जी आहे त्या विषम संख्या घेत चालली आहे. मग नंतरची संख्या काय येईल 4 गुणिले इथे काय विषम संख्या 7. 7 चौक 28 मित्रांनो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. आता हे जे आहेत पुढचे पद पाहूया बरोबर येतात का. तर बघा इथे येईल 5 आणि इथे काय येईल मग
9, 9 5 45 हो इथे येत आहे. त्यानंतर येईल 6 गुणिले 11 66 येत आहे. त्यानंतर इथे येईल 7, 7 गुणिले 13 13 9 13 7 91. ओके यस, दिलेल्या प्रश्नाचं 28 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, एका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयाला आणली. आता मित्रांनो बघा, 3 डझन संत्री 36 रुपयाला. 3 डझन म्हणजेच काय असतं, 1 डझन म्हणजे 12, मग 3 डझन म्हणजे किती 36. म्हणजे 36 संत्रे जे आहेत त्याने काय केलेत 36 रुपयाला आणलेले आहेत. म्हणजेच काय, हे जे वाक्य जे आहे पहिलं त्याच्यावरून आपल्याला हे माहीत झालं की एका संत्रीची किंमत किती आहे 1 रुपया. आता मला 100 जे आहे, 100 अशी एक संख्या आहे जी कॅल्क्युलेशन करायला खूप सोपी जाते. म्हणून मी काय म्हटलं, 100 संत्र्या ज्या आहेत ते त्याने 100 रुपयाला आणलेले आहे. ओके, मग आता 100 संत्र्यापैकी बघा एकूण संत्र्या किती आहेत 100. ओके, 100 पैकी त्याने त्यापैकी 20% संत्री, 100च्या 20% म्हणजेच किती 20 संत्र्या. ओके, त्याने 5% नफ्यात तोट्यात विकलेली आहे. ओके, 5% तोटा म्हणजेच 20 गुणिले 5% म्हणजेच 100. ओके, 20 20 100 5 5 म्हणजे त्याला 1 रुपया इथे तोटा झालेला आहे 100च्या याने केलं तर. म्हणजेच 20 संत्र्या ज्या आहेत ज्या 20 रुपयाच्या होत्या त्यांनी काय कितीला विकल्या 19 रुपयाला विकलेल्या आहेत. या संत्र्या 20 संत्र्या 19 रुपयाला विकलेल्या आहेत. आता इथे म्हटलंय तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्रे किती टक्के नफा ठेवून विकावे लागतील. आता बघा 100 संत्र्या 100 रुपयाच्या होत्या, 10% नफा म्हणजेच की त्याला 110 रुपये भेटले पाहिजेत. म्हणजेच काय, त्याला ज्यात उरलेल्या ज्या संत्र्या ज्या आहेत 80 संत्र्या ज्या आहेत त्या किती रुपयाने विकल्या पाहिजेत तर 110 वजा 19 जर केला 10तून 9 गेला इथे राहिला 91 रुपयाला त्याने विकायला पाहिजेत मित्रांनो. ओके, 91 रुपयाने विकायला पाहिजेत तर त्याला काय भेटेल 10% नफा भेटेल. मग आता इथे बघा इथे काय म्हटलंय तर किती टक्के नफा ठेवून नफ्याची टक्केवारी इथे विचारलेली आहे. मग नफा टक्केवारी काढायची असते तेव्हा काय करतो आपण, नफा टक्केवारी बरोबर एकूण नफा किती तर बघा इथे किती आहे 100 आणि इथे किती आले 110 आणि हे म्हणजे इथे किती आला एकूण त्याला नफा जो आहे 80 रुपयावर बघा 80 90 91 तर 80 रुपयावर त्याला एकूण 11 रुपये नफा भेटला पाहिजे मित्रांनो. बघा 80 रुपयावर 11 रुपये नफा तर 100 पैकी किती 0 गेले म्हणजे इथे राहिले 110/8. ओके, हे नफाचं सूत्र आहे मित्रांनो. ॲक्च्युअल नफा म्हणजेच खरेदी किंमत त्याच्यावर किती टक्के किती रुपये त्याला नफा भेटतोय. तर आपण इथे काढलेला आहे 91 म्हणजेच काय 91 वजा 80 म्हणजेच आपल्याला इथे 11 भेटून गेलेला आहे. खूप सोपं आहे, कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर 8 एके 8 इथे किती 11 म्हणजे इथे राहिले 3. ओके, त्यानंतर 8 त्रिक 24 30मधून 24 गेले म्हणजे इथे राहिले 6. ओके, इथे झाले 60 7 8 56 पॉईंट इथे घ्यायला लागला इथे 0 झाला 8 7 56 इथे राहिले 4 इथे झाले 40 8 5 40 म्हणजे 13.75 मित्रांनो हे काय भेटतो आपल्याला तर संत्री 13.5% नफा ठेवून विकावे लागतील. तर बघा 13.75 बघा. सो 13.75 इथे दिसते. सो दिलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, एक माणूस सध्या त्याच्या मुलाच्या 4 पट मोठा आहे. बघा एक माणूस त्याच्या मुलाचं वय समजा x मानलं तर तो माणूस जो आहे तो किती असेल 4x एवढा असेल. त्यानंतर अजून 20 वर्षांनी मग माणसाचं वय जे आहे ते 20 वर्षांनी किती होईल 4x अधिक 20 आणि मुलाचं जे वय आहे ते किती होईल तर x अधिक 20 हे मुलाचं वय झालं. ओके, मुलाच्या फक्त दुप्पट मोठा असेल तो माणूस जो आहे तो मुलाच्या काय दुप्पट मोठा असेल म्हणजे इथे 2 गुणले मुलगा. तर मुलाचे सध्याचे वय काय x मानलेलं आहे. x ची किंमत काढली की आपलं उत्तर इथे आलं म्हणजे 4x अधिक 20 बरोबर 2x अधिक 40. 4x मधून 2x गेले म्हणजे इथे राहणार 2x आणि इथे जे आहेत 40 मधून 20 गेले म्हणजे ते किती राहणार 20 म्हणजेच x ची किंमत जी आहे ती किती भेटते 10. सो मुलाचं वय जे आहे ते किती असणार 10 वर्ष.
पुढचा प्रश्न, दिवसाच्या सुरुवातीला जवळ असलेल्या 642 रुपयापैकी बघा त्याच्याकडे किती 642 रुपये एकूण आहेत. ओके, त्यापैकी जे आहेत त्याने तिलक 234 रुपये, ओके 234 रुपये जे आहेत त्याने खर्च केलेत पुस्तकांवर. त्यानंतर 162 रुपये जे आहेत ते खर्च केलेत स्टेशनरीवर. त्यानंतर जर त्याच्याकडे दिवसाच्या शेवटी 100 रुपये राहत असतील तर त्याने जेवणावर किती खर्च केलेला आहे, म्हणजे 100 पण याच्यामध्ये ॲड करूया. ओके, अधिक एक्स, ओके एक्स जे असणार आहे ते काय असणार आहे जेवणावरचा खर्च, म्हणजे 642 वजा यांच्या बेरीज म्हणजे किती 4 आणि 2 6, इथे 9 आणि इथे 4, म्हणजे 642मधून 400 एकूण खर्च केलेले आणि शिल्लक राहिलेले जर आपण वजा केले तर आपल्याला जेवणावरचा खर्च मिळून जाणार आहे. मग इथे किती 496. ओके, हे वजा करूया म्हणजे इथे आपल्याला किती मित्रांनो भेटून जाईल तर 12तून 6 गेले इथे भेटणार इथे 6. ओके, 400 इथे 6, त्यानंतर इथे राहणार 13तून 9 गेले म्हणजे इथे राहिला 4, इथे 5तून 1 गेला, 5तून 4 गेले इथे राहिला 1, म्हणजे 146 हे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच त्याने जेवणावर केलेला खर्च 146. बघा बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, इथे म्हटलेलं आहे य, व आणि ब या 3 कंपन्यांच्या रोख्यांचे सरासरी मूल्य 545 अब्ज आहे. मित्रांनो हे जे आहे य, व आणि ब असं यूज न करता मी इंग्लिशमधलं इथं बघा यू, व्ही आणि डब्ल्यू, ओके हे यूज करतो आहे. इथं काय म्हटलं आहे यू, व्ही आणि डब्ल्यू, इकडे साईडला लिहितो आहे. ओके, यू, व्ही आणि डब्ल्यू यांचं सरासरी मूल्य, सरासरी म्हणजेच काय मित्रांनो तर डिवाइड बाय 3, कारण 3 कंपन्या आहेत म्हणजेच काय ते डिवाइड बाय 3 करायला लागेल. बरोबर किती 545 अब्ज, म्हणून 545 इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच काय मित्रांनो तर यू, व्ही अधिक डब्ल्यू बरोबर आपल्याला इथे किती भेटेल तर 3ने इकडे गुणावं लागेल, म्हणजेच यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू बरोबर 5 त्रिक 1505 हा चलाला 1, 3 चौक 12, 12 ने 1 1303 हा चलाला 1, 3 5 15, 15 ने 1 16. सो 1635 जे आहे यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू हे आपल्याला भेटून जात आहे. त्यानंतर बघा वाईल द ॲव्हरेज स्टॉक व्हॅल्यू ऑफ 3 कंपनीज, त्यानंतर व्ही एक्स आणि वाय, बघा याला मी समजा इक्वेशन 1 म्हटलं. त्यानंतर म्हटलेलं आहे व्ही एक्स वाय, सो व्ही प्लस एक्स प्लस वाय यांचं जे सरासरी मूल्य जे आहे ते किती 678, म्हणजेच काय डिवाइड बाय 3 गुणले 678, म्हणजे डायरेक्ट मी ते 678ला डायरेक्ट 3ने गुणतोय. 8 त्रिक 24 4 हा चलाले 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती 23 इथे 2 आले 18 19 20 20 34. ओके, सो यांची जी बेरीज जी येणार आहे व्ही प्लस एक्स प्लस वाय ते किती भेटणार आहे 2034. आणखी मित्रांनो म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा दी स्टॉक व्हॅल्यू ऑफ कंपनी व्ही, व्हीचे जे मूल्य जे आहे ते किती म्हटलं आहे 477. तर आपल्याला म्हटलं आहे ॲव्हरेज स्टॉक व्हॅल्यू ऑफ सगळ्यांची म्हणजे 5 कंपन्यांची ॲव्हरेज स्टॉक व्हॅल्यू किती असणार आहे. तर बघ पाहूया मित्रांनो इथे कसं आहे. बघा पहिल्यामध्ये काय आहे, पहिलं इक्वेशन हे दुसरं इक्वेशन. मी पहिल्या इक्वेशनमधलं बघा इथे दोघांमध्ये व्ही आणि व्ही इथे दिसत आहे, म्हणून मी काय केलं व्हीची जी किंमत आहे मी पहिल्या इक्वेशनमध्ये टाकतो आहे. मग बघा यू अधिक डब्ल्यू बरोबर 1635. हा जो व्ही जो आहे इकडे जाताना काय होईल वजा, म्हणजेच वजा 477. मग 1635मधून 477 जर घालवले मी तर बघा 15तून 8 गेले ते राहिले, 15तून 7 गेले ते राहिले 8, त्यानंतर इथे किती राहिले 12, इथे म्हणजेच किती 5, त्यानंतर 15, 15तून 4 इथे राहिले 11. सो 1158 जे आहे ही कुणाची यू प्लस व्हीची आपल्याला किंमत भेटून जाते. मग आता इथे बघा ॲव्हरेज स्टॉक व्हॅल्यू इथे विचारलेली आहे. ॲव्हरेज स्टॉक व्हॅल्यू म्हणजेच काय यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू प्लस एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय छेद काय 5, मग बरोबर जे काय किंमत येईल ती. तर बघा यू प्लस व्ही जी आहे बघा यू प्लस डब्ल्यू, बघा इथे ब्ल्यूमध्ये दाखवतो यू प्लस डब्ल्यू यांची जी आहे ती किती भेटली आपल्याला यू प्लस डब्ल्यू 1158. मग मी दिलेलं 1158. ओके, व्हीची बघा इथे मी ग्रीनमध्ये दाखवतो व्ही जे आहे व्हीची किंमत आपल्याला दिलेलीच आहे 477, म्हणजे टाकले 477. त्यानंतर काय राहिलं मग
एक्स आणि वाय इथे राहिलेला आहे मित्रांनो. तर बघा VXY ना, ओके मी 477 न लिहिता, कारण इथे आपल्याला डायरेक्ट VXYची किंमत दिलेली आहे, मग मी ती किंमत इथे टाकून घेतो, हे नाही लिहायचं. VXYची किती आहे 2034 डिवाइड बाय 5. मग बघा 8 4 12, 12 2, हात चलाला 1, 5 3 8 ने 1 9, त्यानंतर 11, 11 आणि 20 म्हणजेच किती 31, 31 92 डिवाइड बाय 5 म्हणजेच किती आपलं इथे किती भेटून जाते 5, 5 6 30 म्हणजे इथे भेटले 6. ओके इथे डायरेक्ट 5 एके इथे 1 राहिला 19 म्हणजेच 5 त्रिक 15, 19 इथे राहिले 4, 8 5 8 40. ओके इथे किती राहिले 2, 5 चौक 20 म्हणजेच 638.4 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं इथे मित्रांनो अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अ आणि ब दोघे मिळून एक काम अनुक्रमे 12 आणि 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघांनी 3 दिवस एकत्र काम केल्यानंतर अ निघून जातो. बघा आता इथे काय आहे, एक काम जे आहे अ आणि ब दोघे मिळून किती 12 आणि 16 दिवसात काम करतो. म्हणजे अची जी कॅपॅसिटी ते 1/12 आहे आणि बची कॅपॅसिटी ती की एक काम 16 दिवसात. सो 1/16 ही बची काम करण्याचे दिवस लागतात. ओके तर दोघांनी 3 दिवस एकत्र काम केल्यानंतर 3 दिवस एकत्र काम केलं म्हणजेच काय अ इतकं काम करतो 1/12, त्यानंतर दोघांनी एकत्र केले म्हणजे दोघांची बेरीज केली 16 गुणिले किती दिवस काम केलेलं आहे तर 3 दिवस काम केलेलं आहे. तर बघा 16 इथे तिरकस गुणाकार केला 16 गुणिले 1 16 अधिक 12, 16 12 किती होणार इथे 28, 28/12 गुणिले 16 म्हणजेच किती इथे भाग दिला 14, इथे राहिले 6, त्यानंतर परत जर समजा भाग दिला 3, इथे राहिले 7. ओके म्हणजे 7 इथे जर केला तर 3 इथे भाग दिला ना. ओके 7/16 हे आपल्याला इथे भेटून जाते मित्रांनो. 7/16 कारण इथे 3 इथे परत आले ना, 3 दुणे 6. ओके 7/16 हे दोघांनी 3 दिवसात केलेलं काम मित्रांनो भेटून गेलेलं आहे. मग बघा हे परत तुम्हाला हे दाखवतो कॅल्क्युलेशन, कदाचित समजलं. बघा हे जे आहे एक काम अनुक्रमे जे आहेत 12 आणि 16 दिवसामध्ये काम करतात. दोघांनी 3 दिवस एकत्र काम केलं. एकत्र काम म्हणजे 1/12 आणि 1/16 हे दोघांचं एकत्रित काम किती दिवस काम केलं आहे 3 दिवस. म्हणजेच काय तर बघा 16 अधिक 12, 16 आणि 12 किती झाले तर 28, 28 भागिले 12 गुणिले 16 गुणिले 3, 3 एके 3 इथे किती आहे ना 3 चौक 12, 4 एके 4, 7 चौक 28 म्हणजे 7/16 जे आहे हे दोघांनी 3 दिवसामध्ये केलेलं काम आहे. आता आपल्याला काय एकूण काम जे म्हटलेलं आहे ते किती समजा 1 मानूया, कारण इथे 1/12 घेतलं ना, म्हणजे एकूण काम किती 1. मग त्यामधून दोघांनी 3 दिवसात केलेलं काम 3 दिवसात किती काम केलंय 7/16 म्हणजे राहिलेलं जे काम आहे राहिलेले ते किती आहे तर बघा 16 वजा 7 म्हणजेच किती 9, 9/16 हे काय आहे राहिलेले काम. आता हे राहिलेले काम जे आहे तर कोणी केले काम तर ब ला राहिलेले काम पूर्ण करायचं आहे. बरं ब जे आहे बचा स्पीड किती आहे 16 दिवसामध्ये कंप्लीट करतो म्हणजे 16 गुणिले 9/16 ब ला लागणारे दिवस 16 आणि राहिलेले काम म्हणजेच 9/16 मग 16 गेले म्हणजेच किती 9 दिवसामध्ये ब दिलेले काम पूर्ण करेल. सो 9. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचे इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. शृंखला दिलेली आहे 1 6 13 22 33, त्यानंतर इथे ब्लँक आहे आणि इथे 61. तर बघा मित्रांनो इथे कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. 1 ला आपण असं लिहू शकतो 1 वर्ग अधिक 0, त्यानंतर 6 जे आहेत त्याला आपण असं लिहू शकतो 2 वर्ग अधिक 2. ओके त्यानंतर 13 जे आहेत त्याला आपण असं लिहू शकतो 3 वर्ग अधिक 4. म्हणजेच काय इथे नैसर्गिक संख्यांचा वर्ग आणि इकडे काय तर ह्या समसंख्या 0 2 4 इकडे 6. बघा 22 जे आहेत म्हणजे इथे येईल 4चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16
अधिक 6 16 6 22 भेटतात. इथे बघा इथे 5चा वर्ग म्हणजे 25 25 अधिक इथे 8 बघा 8 5 13 बरोबर भेटतात. म्हणजेच इथे काय करायला लागेल, इथे येणारं पद जे आहे 6चा वर्ग म्हणजे किती 36 अधिक 8 नंतर येणारं पद 10 36 अधिक 10 म्हणजेच किती 46. सो 46 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. मित्रांनो पाहूया बघा 2 2 नंतर 3 दिलेला आहे, 3 नंतर 5 5 नंतर 7. तर बघा 2 नंतर 3 दिले म्हणजे या विषम संख्या तर नाही आहेत. ओके, त्यानंतर 7 9 11 13 17 19 बघा. आता इथे जर पाहिलं मित्रांनो तर 13 नंतर इथे 17 आणि इकडे 19 दिलेलं आहे. तर 13 नंतर जर विषम संख्या जर असत्या ह्या तर इथे 15 पाहिजे होतं. ओके, आणि 15 नंतर 17 हवं असतं. तर इथे जर पाहिलं इथे हे जे आहे ते प्राईम नंबर्स म्हणजेच काय तर हे मूळ संख्या ज्या आहेत. बाकी सर्व जर पाहिलं तर मूळ संख्या आहेत. फक्त इथे जी आहे 9 ही मूळ संख्या नाही आहे. विषम संख्यांचा संबंध लागणार नाही कारण इथे 2 ही पण विषम संख्या नाही आहे आणि इथे 13 नंतर 15 हवं होतं आणि इथे 17 हवं होतं. सो विषम संख्याचा संबंध लागत नाही म्हणजे कुठला मूळ संख्या. सो 9 ही मूळ संख्या नाही आहे. सो दिलेल्या प्रश्नाचं 9 हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न. ओके, तर इथे मित्रांनो प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत. कशी वाटली व्हिडिओ मला कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक कुठल्या सोशल मीडिया जो वापरता त्याच्यावर ही लिंक जर आपण शेअर केली तर त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. चला तर भेटूया लवकरच. धन्यवाद.